सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. असा एक पवित्र दिवस ज्या दिवशी केलेले दान, पूजा अर्चना आणि पुण्य कधीही संपत नाही. हिंदू धर्मात या दिवशी केलेले प्रत्येक चांगले कर्म अक्षय म्हणजेच अनंत काळ टिकणारे मानले जातं. हा अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस म्हणजे अक्षय तृतीया. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येणारा हा दिवस इतका मंगल मानला का जातो? या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. असंही मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णू यांचा परशुराम हा अवतार पृथ्वीवर अवतरला. पण अक्षय तृतीया इतकी विशेष का आहे? या दिवशी दान का करतात आणि शास्त्रामध्ये याचे इतके महत्त्व का सांगितलेले आहे? चला तर मग जाणून घेऊया. अक्षय तृतीयेचे महत्त्व अनेक हिंदू पुराणामध्ये वर्णन केलेले आहे. स्कंद पुराणामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान, जप, स्नान अक्षय पुण्य देतात असं मानले जातं. भविष्य पुराणामध्ये केलेले या दिवशी केलेले पुण्य कधीही नष्ट होत नाही म्हणून या तिथीला अक्षय असं नाव दिलेलं आहे, असं वर्णन पण केलेलं आहे. पद्मपुराणामध्ये वैशाख महिन्याचे आणि म्हणजेच विशेषतः अक्षय तृतीयेचे दान धर्माचे महत्त्व सांगितलेले आहे. ब्रह्मपुराणामध्ये या दिवशी गंगा स्नान, दान आणि विष्णू पूजा अर्चना केल्याने मोठे पुण्य मिळते असं सांगितले आहे. म्हणूनच अक्षय तृतीया हा दिवस दान, धर्म आणि पुण्यकर्मासाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. हिंदू धर्मामध्ये काही दिवस असे मानतात की त्या दिवशी केलेले पुण्य कधीही संपत नाही असं मानलेले आहे. असा एक पवित्र दिवस म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी केलेले दान, जप, पूजा अर्चना त्याचे फळ अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे असते. अक्षय तृतीया म्हणजे काय ते आपण बघूयात. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया म्हणतात. हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ काम करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. 3.5 मुहूर्तापैकी हा अर्धा मुहूर्त आहे अक्षय तृतीया. आपल्या हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्त सगळ्यात शुभ मानलेले आहेत. त्यापैकी अक्षय तृतीया हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार परशुराम यांचा जन्म झाला असं मानलं जातं. महाभारत लिहायला याच दिवशी सुरुवात झाली असंही सांगितलं जातं. पांडवांना वनवास असताना भगवान कृष्णाने अक्षय पात्र दिले जे कधीही रिकामे होत नव्हते असं हे दिलं. या दिवशी गंगा नदी अवतरली असंही मानलं जातं. या दिवशी सकाळी उठून आपण स्नान करतात. नंतर घरातील देवघरात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा अर्चना केली जाते. फुले, तुळस, नैवेद्य अर्पण करून आरती केली जाते. अक्षय तृतीयेला खास म्हणजे काय, दानाला फार महत्त्व असते. दान करण्याची परंपरा असते. या दिवशी खालील कोणते कोणते दान करावे तर गहू, तांदूळ, पाणी, माठ, साखर, वस्त्र, अन्नदान असं मानलं जाते की या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य देते म्हणजे कधीही खंड होत नाही त्याचं. या दिवशी मुख्यतः सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेक लोक नवीन सोने, चांदी विकत घेतात कारण या दिवशी ते समृद्धी आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. नवीन कामाची सुरुवात केली जाते. 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे म्हणून या दिवशी लोक नवीन कामाची सुरुवात करतात. नवीन व्यवसाय सुरू करतात, घर खरेदी करतात, लग्न ठरवतात, शेतीची कामे सुरू करतात, मंदिरात आवश्यक खास करून दर्शन घ्यायला जातात. अक्षय तृतीया हा दान, पूजा अर्चना, शुभ कार्याचा दिवस आहे. या दिवशी केलेले चांगले कर्म आयुष्यात सुख, समृद्धी आणि पुण्य वाढते असंच मानलं जातं. अक्षय तृतीया आपल्याला एक मोठा संदेश देते. ते काय तर तो म्हणजे दान, सेवा, सत्कर्म. आपण केलेले चांगले कर्म कधी वाया जात नाही म्हणून या दिवशी शक्य तितके चांगले काम करावे. चैत्रागौर तिथीची अक्षय तृतीयेला सांगता करतात, हळदी कुंकू करतात आणि अक्षय तृतीयेला ते सांगता करतात कारण 1 महिना चैत्रागौर बसवली जाते. पाडव्याच्या नंतर म्हणजे चैत्र तृतीयेला जी बसवलेली जाते चैत्रागौर त्याची सांगता अक्षय तृतीयेला केली जाते. खीर, कानवला करून त्याची सांगता केली जाते चैत्रागौरीची. या दिवशी अक्षय तृतीया दिवशी कोणी कोणी हळदी कुंकू पण या दिवशी करतात. तसं तर काय चैत्रागौरीचं हळदी कुंकू महिनाभरात कधीही केलं जातं म्हणजे जेव्हा आपला चांगला दिवस, शुभवार, मंगळवार, शुक्रवार शुभ दिवस पाहून केलं जातं. तरी पण चैत्रागौरीचं हळदी कुंकू जरी केलं तरीही चैत्रागौरीची सांगता ही अक्षय तृतीयेलाच केली जाते. खीर, कानवला नैवेद्य करून त्याची सांगता केली जाते. या दिवशी मला अजून एक आवर्जून सांगावं असं वाटतं की त्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न देणे, पाण्याचा माठ देणं,
दान करणे, गरिबांना मदत करणं किंवा एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद आणणं हीच खरी अक्षय तृतीयेची भावना आहे. कारण शास्त्र सांगतं की या दिवशी केलेले पुण्य अनेक पटीनं वाढते आणि ते आयुष्यभर तसेच पुढील जन्मापर्यंतही फळ देत राहतं. म्हणून या पवित्र दिवशी आपल्या मनात चांगले विचार, सेवाभावना आणि भक्ती निर्माण करावी. कदाचित आज केलेले एखादे छोटे चांगले कर्म आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीचे नवीन दरवाजे उघडेल. अक्षय तृतीया हा एक पवित्र सण आहे. त्यासोबत दान, धर्म, सत्कर्म करण्याची एक पवित्र संधी पण आहे. या दिवशी केलेले प्रत्येक चांगले कर्म अक्षय म्हणजेच कधी न संपणारे मानलेले जाते. अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी चांगले विचार करावे, चांगले कर्म करावे आणि जीवनात अक्षय पुण्य मिळवावे. शुभ अक्षय तृतीया.